हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. का हे संत्र्याचं ज्यूस आहे. आपल्याला ना उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी संत्री भेटत नाहीत, म्हणून त्याच्यासाठी मी काय केलं, 1 वाटी ज्यूस होतं संत्र्याचं, 3 संत्र्याचं ज्यूस काढलं मी. ते चांगलं संत्रे सोलले, त्याच्यावरचं पांढरं सगळं काढलं, त्याच्यातली बी काढले आणि हो का हे तयार केलं आहे. आता ह्याला उन्हामध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये ना 2 लिंबू टाकलेत, असे मोठे मोठे 2 लिंबू पिळले तर चाळून, त्याचं बिजवणे म्हणून. आणि हे संत्र्याचं ज्यूस पण मी चाळून घेतले, तुळशी वगैरे जाऊनी म्हणून. आणि मीठ टाकले चवीप्रमाणे. हो का, मी गेल्या वर्षी करून ठेवलं होतं. हो का, असं होते. आणि आपल्याला हे उन्हाळ्यात घेता येते बरं का. तुम्हाला जर माझा हा संत्र्याचा ज्यूसचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला संत्र्याचा माझा ज्यूस कसा वाटला. हे शरबत म्हणून पिता येते. ह्याला वाळू घालायचं 2-3 दिवस उन्हामध्ये आणि सारखं हलवत राहायचं. का नाही हलवलं तर हे इथं चिटकून बसतं, निघत नाही. आणि चांगली वाळली की का मिक्सरमधून काढून अशी ठेवायची तयार करून. आता ह्याला वाळायला घालायचं. ह्याच्यामध्ये मीठ, संत्र्याचा ज्यूस, एक वाटीला 3 वाटी साखर टाकली. लिंबाला जास्त लागते, संत्र्याला कमी लागते. लिंबू जर 1 वाटी ज्यूस असला तर 4 वाटी साखर लागते. ह्याला कमी लागते, हे गोड असते ना. परत ह्याचा ते टेस्ट येत नाही त्याच्यामध्ये. आता हो का हेच मी उन्हात टाकते आणि हो का असं दळून तयार झालेलं आहे. आता ह्याला उन्हात टाकते. 4 ते 5 दिवस लागतात उन्हात. माझ्याकडं ऊन खाली जास्त येत नाही, गच्चीवर जावं लागतं. गच्चीवर गेले की ह्याला मुंग्या लागतात बरं का. माझा जरी संत्र्यापासून तयार केलेला शरबतसाठी ह्या काय हे पिठी साखरेसारखा होते. शरबतसाठी ह्याला शरबत तयार होते. तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा संत्र्याचा ज्यूसापासून साखर तयार केलेली कशी वाटली. धन्यवाद.